पॉइंटेड प्रश्न विचारा, पॉइंटेड उत्तर घ्या, वेळ कमी आहे. माझ्या साक्री मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग 6 ते आमोडे रस्ता इजिमा 26 वर कान नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याचे कार्यारंभ आदेश सानिका कन्स्ट्रक्शन श्री हितेंद्र जमादार शिरपूर यांना 18/10/2022 मध्ये देण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, आज 2.5 ते 3 वर्षे होऊन गेलेत. अद्यापही हे काम 50% देखील झालेलं नाही. अतिशय थंड गतीने सुरू असलेलं निकृष्ट दर्जाचे हे काम संबंधित वारंवार त्या विभागाकडे संबंधित आम्ही या तक्रारी करून देखील या विभागाकडे तरी सुद्धा ते काम पूर्ण होत नाही. 80 ते 90% काम पूर्ण झाल्याचं दाखवून या ठिकाणी ठेकेदाराने त्या ठिकाणचे बिलं काढून घेतलेले आहेत. अध्यक्ष महोदय, आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, नागरिकांना अतिशय त्रास होतोय आणि या ठेकेदाराने स्वतःच्या नावाने ठेका घेतोय, परंतु काम मात्र दुसऱ्या व्यक्तींना कामं दिलेले आहेत. अशा पद्धतीने हे ठेकेदाराचं काम आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम चालू ठेवलेलं आहे आणि अशा ठेकेदाराला आपण काळ्या यादीत टाकणार काय? अध्यक्ष महोदय, माझ्या तालुक्यात अनेक पुलं आणि मोऱ्यांचे कामं ह्याच ठेकेदाराने घेतलेले आहेत, परंतु कुठलंही काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही. माझी विनंती आहे की अशा ठेकेदारांना पुन्हा कामाची संधी न देता अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशी मी आपणास विनंती करते. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, आमदार श्रीमती मंजुळा गावितांनी त्यांच्या मतदारसंघातला जो हे प्रश्न मांडला त्या बाबतीत अध्यक्ष महोदय, पहिलं तर या पुलाचं जे काम आहे ते ताईंनी जे सांगितलं की संत गतीनं चाललंय, हे पुलाचे कठडे आणि दोन्ही बाजूचे अप्रोचचं खडीकरण हे विभागाच्या माध्यमातून संबंधित ठेकेदाराकडनं मागं लागून किंवा पाठपुरावा करून 31 जुलैपर्यंत आम्ही पूर्ण करून घेत आहोत. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, हे काम 21% बिलोनं घेतलं गेलेलं आहे. त्यामुळं थोडं मी दुरुस्ती करू इच्छितो की साधारण 60% पेमेंट आपण याचं दिलं. ही वस्तुस्थिती ह्या पलीकडं आपण काय त्यांचं संपूर्ण पेमेंट ठेकेदाराचं केलेलं नाही आणि कामाचा दर्जा पण तपासला जाईल आणि त्याचबरोबर इतर कामांचा जो उल्लेख ताईंनी केला की याच ठेकेदाराकडे आहेत, त्याची थोडी ताईंनी माहिती दिली तर त्याची पण कामाची प्रगती काय आणि त्याचंही काय ते नक्की तपासणी करू आणि मग या ठेकेदाराबद्दलचा जो असेल तो निर्णय आपल्याला अध्यक्ष महोदय घेता येईल. चला थोडक्यात विचारा काय. ह्या ठेकेदाराने पुन्हा अशाच प्रकारचं एक धनेर आंबळी आणि सुतारे या गावात जाणाऱ्या रस्त्याचं पुलाचं काम देखील ह्याच कालावधीत त्यांनी घेतलेले आहेत. अशाच प्रकारचे अनेक प्रकारचे कामं आपल्या तालुक्यात घेतलेले आहेत आणि एकही काम पूर्ण केलेलं नाही. सगळीकडे अशाच पद्धतीने त्यांनी संत गतीने कामं चालू असतात आणि अपूर्ण ठेवलेले आहेत कामं. म्हणून पुन्हा मी विनंती करते की अशा ठेकेदाराला पुन्हा संधी देऊ नये आणि चांगल्या पद्धतीने कामं त्यांनी करावेत अशा पद्धतीने विनंती करते. सर अध्यक्ष महोदय, गावितांनी जे केले 100% कामाचा दर्जा जो आहे तो राखण्यासाठी जी काही यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभागाची त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यांना सक्त सूचना दिल्या जातील, त्यात कुठली तडजोड होणार नाही. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ही कामं पूर्ण करून घेणं, संबंधित ठेकेदाराकडनं ह्याला प्राधान्य दिलं जाईल आणि त्यातनं पण जर ठेकेदार नीट काम करत नसला तर ताईंनी जे केलं त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.